നീറ്റ് വിഷയത്തിൽ പാർലമെന്റിൽ ചർച്ചയ്ക്ക് തയ്യാറാണെന്ന് കേന്ദ്രമന്ത്രി കിരൺ റിജിജു ലോക്സഭയിൽ സംസാരിക്കുകയായിരുന്നു അദ്ദേഹം. എല്ലാ പാർട്ടി നേതാക്കളുമായി കൂടിയാലോചിച്ച ശേഷം ചർച്ചയുടെ സമയം തീരുമാനിക്കുമെന്നും കിരൺ റിജിജു പറഞ്ഞു. सरकार नीट पेपर लीक का चर्चा के लिए पूरी तरह से तैयार है और हमने पहले दिन से कहा है जब चर्चा होती है तो किसी नियम के तहत होना पड़ता है और इसका व्यवस्था बनाना पड़ता है. मैं अनुरोध करता हूं कि चर्चा कब होना है, चर्चा का ड्यूरेशन कितना लंबा चर्चा होना है और किस नियम के तहत होना है. माननीय स्पीकर महोदय, सारे पार्टी के फ्लोर लीडर से बातचीत करके इसका निर्णय किया जाए. सरकार पूरी तरह से नीट पेपर लीक पे चर्चा करने के तैयार है और इस देश के युवाओं का भविष्य के लिए हम सब പ്രതിപക്ഷം ഉന്നയിച്ച വിഷയങ്ങളിൽ ഉടൻ ചർച്ച നടത്താമെന്ന് സ്പീക്കർ ഓം ബിർളയും വ്യക്തമാക്കി. माननीय सदस्यगण, अभी प्रश्नकाल है. प्रश्नकाल के अंदर सभी माननीय सदस्यों के जो प्रश्न होते हैं उनको बोलने का अवसर दिया जाता है और ये महत्वपूर्ण और सरकार की जिम्मेदारी भी होती है. इसलिए मेरा आग्रह है, प्रश्नकाल के बाद मैं जिन विषयों पर आपने नोटिस दिया है उन विषयों पर मैं चर्चा कराने को तैयार हूँ. जितनी देर जितने समय आप चर्चा करना चाहेंगे, उपयुक्त समय आपको चर्चा के लिए मिलेगा. लेकिन चर्चा प्रश्नकाल के बाद ही होती है. अगर आप सदन में चर्चा करना चाहते हैं तो आप नोटिस दीजिए. मैं प्रश्नकाल के बाद आपको चर्चा करना की अनुमति प्रदान करने के लिए तैयार हूं. അതേസമയം കേന്ദ്രമന്ത്രി ധർമ്മേന്ദ്ര പ്രധാൻ രാജിവെക്കും വരെ സഭയ്ക്കകത്തും പുറത്തും സമരം തുടരുമെന്ന് കെ.സി. വേണുഗോപാൽ എം.പി. പറഞ്ഞു. The way in which the government of India brutally deal with the students who are agitating against Dharmendra Pradhan. Sir, one point. मेरा point है sir. आप तो बताइए, आप चर्चा चाहते हैं? Indian opposition, सर, सरकार चर्चा को तैयार है. सर, आप पूरी चर्चा में बोलना ना, वेणुगोपाल जी. आप जितना समय चाहोगे बोलेंगे हम पूरी चर्चा में बोलेंगे सर. हम चाहता है हम सर, हमारा डिमांड वेरी क्लियर है. एजुकेशन मिनिस्टर शुड बी रिसाइन. രാവിലെ ലോക്സഭ ആരംഭിച്ച ഉടൻ തന്നെ പ്രതിപക്ഷം നടുത്തളത്തിൽ പ്ലക്കാർഡുകളുമേന്തി പ്രതിഷേധിച്ചിരുന്നു.